लग्न तुला करायचंय, संसार तुला करायचाय, त्यामुळे आज आईशी बोलायचंही तूच. बाबा हो, असं काय करताय तुम्ही? या सगळ्यात तुम्ही मला मदत करणार असं ठरलं नव्हतं का आपलं? अरे पाहुण्याच्या काठीनं साप मारायची ही कुठली पद्धत? हे बघ तुझं तू बघ. बाबा या जगात दुसऱ्या कुणाशी मी बोलू शकतो पण आईशी नाही. मग रहा बिन लग्नाचा. दीप्ती खूप चांगली मुलगी आहे बाबा. अरे वाईट मुलीशी तू का लग्न करशील? हो पण ती आईच्या लिस्ट मध्ये बसत नाही ना. म्हणजे तशा 2-3 गोष्टी जुळतायत पण. अरे पण एवढ्या गोष्टीपर्यंत तू जातोसच का? सरळ सांग ना, मला ती मुलगी आवडली, मी तिच्याशीच लग्न करणार. आणि हे असं सांगितलं तर आईला आवडेल? अरे नाही आवडलं तर नाही. लग्न तुला करायचंय, तिला नाही. अजून 1 वर्षभरानंतर तू मुलींना नाही, मुली तुला नाकारतील. हे सगळं माहितीये मला बाबा आणि मान्यही आहे. पण तुम्ही मला अशा थाटात सांगताय जणू काही आई जगातली सगळ्यात प्रेमळ बाई आहे आणि मी तिला दीप्तीबद्दल काहीही सांगितलं तर ती खाली मान घालेल आणि लगेच होकार देईल, हो ना? बघ आज मी तुला कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही. आज मांजराच्या गळ्यात घंटा तूच बांधायचीस. बाबा हो, असं काय करताय तुम्ही? अभिजित, आज जर मी तुला माझ्या मदतीच्या कुबड्या दिल्या तर तुला त्याची सवय होईल. हे बघ, प्रश्न होकाराचा किंवा नकाराचा नाहीये. प्रश्न तू तुझी बाजू कशा पद्धतीनं मांडतोस याचा आहे. हे बघ, मांजराच्या गळ्यात कधी ना कधीतरी कोणाला घंटा बांधावी लागणारच आहे. आज तुला बांधायची. काय झालं? कसली घंटा आणि कुणाच्या गळ्यात बांधताय? काय ग? हो काही नाही ग, अभिला एक मुलगी आवडली. अरे वा, छान. कुठली रे? अगं ती नाही का जिला तू दिलेली लिस्ट घेऊन मी भेटायला गेलो होतो? म्हणजे ती लांब केस नसलेली? हा हो. म्हणजे अगं सुरुवातीला तिने मला नकारच दिला होता पण नंतर आमच्या ओळखी वाढत गेल्या आणि आता तिचा होकार आहे. एवढी कोण महाराणी लागून गेली? म्हणजे अरे ज्या मुलीने तुला नकार दिला तिच्याशी लग्न करायचा विचारच कसा आला तुझ्या मनात? वास, तू काय बोलतेस तुला कळतंय का? तुम्ही मध्ये बोलू नका. बोलणार, आज मी मध्ये बोलणार. माझ्या समोर माझ्या मुलाचं वाटोळं झालेलं मी बघणार नाही. हो का? आता त्या मुलीशी लग्न तर सोडाच, तिला भेटू सुद्धा देणार नाही मी. हाऊ डेअर यू. तुझी हिम्मत कशी झाली असं काही बोलायची? या आवाजात बोलू नका माझ्याशी. ठरवलं तर मी याही पेक्षा मोठ्या आवाजात बोलू शकतो. असं? माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. हो का? मग तुम्हा बाप लेकांना जे काय करायचंय ना ते खुशाल करा, पण मी या घरातनं बाहेर गेल्यानंतर एक तर ती या घरात राहील किंवा मी तरी राहील. तू पुन्हा पुन्हा त्याला इमोशनल ब्लॅकमेल करतेस. करणार, कारण माझा मुलगा आहे तो. बिन लग्नाचा राहिला ना तरी चालेल मला. बाबा थांबा बाबा, हे सगळं काय चालवलंय तुम्ही?
बाबा आईशी या पद्धतीने बोललेलं मला नाही आवडणार. बरोबर बोलते ती. नाही झालं माझं लग्न, राहिलो मी बिन लग्नाचा तरी चालेल मला, पण प्लीज प्लीज आईशी नीट बोला. आणि या सगळ्याचा आता खूप कंटाळा आलाय मला, खूप त्रास होतोय मला. मला आता लग्नच करायचं नाहीये. तू वाटोळं करतेस आपल्या मुलाचं, स्वतःच्या इच्छा त्याच्यावर लादतेस तू. हा काका ठीक आहे ओके बाय बाय. अत्यंत इरिटेटिंग बाई आहे. कोण? साने काकू. काय झालं? मला त्यांचा प्रचंड राग आलाय. ही काय पद्धत आहे का वागण्याची? अरे वैभव, तू इथे असा थैथयाट करून ती अभिजीतची आई त्याला तिकडे होकार देणार आहे का? त्याच्या आईने ऑलरेडी नकार दिलाय. तेच सांगायला अभिजितच्या बाबांचा फोन आला होता. तू जरा शांत हो बघू. आई कसा शांत राहू मी? ब्लॅकमेल करण्याची ही कुठली पद्धत आहे? सरळ सरळ अभिजितला म्हणाल्या, एकतर ती या घरात राहील नाही तर मी या घरात राहील. अर्थ नाहीये कशात. तू अभिजितला भेटून येतोयस का? अजिबात नको. मी जर तिकडे गेलो ना तर काहीतरी वेडवाकडं नक्की बोलेन. वैभव तू का चिडतोय? शेवटी साने काकू त्यांच्याच पद्धतीने वागले. अगं पण कोणाशी? स्वतःच्या मुलाशीच ना. काय शत्रू आहे का तो त्यांचा? मी तर अभिजितला सांगणार आहे, सरळ पळून जाऊन दीप्ती बरोबर लग्न कर. आई बी गेली उडत. काहीतरी टोकाचं बोलू नको. सॉरी, मी असं नाही बोललं पाहिजे त्यांच्याबद्दल. पण आई, साने काकूंनी अभिजितचं माकड करून टाकलंय. दीप्ती त्याला मनापासून आवडते, पण केवळ आईने नाकारलं म्हणून अभिजित सुद्धा तिला नकार देणार आहे, किंवा दिलाही असेल. म्हणजे साने काकू परत त्यांच्याच मनासारखं वागले. आई, तुला पण वाटतं की मी तुझ्या मनासारखं वागावं, तुझं ऐकावं, पण तू तुझी मतं माझ्यावर कधीही लादली नाहीस. आता अभिजित काय परिस्थितीतून सफर करतोय ना, तुला सांगू शकत नाही मी. मागच्या वेळेस माझ्याशी बोलताना अक्षरशः रडकुंडीला आला होता, माहितीये? मला कळतंय वैभव. बघूया, मी परत बोलून बघते अभिजितची. नाही आई, त्यांनी काहीही होणार नाही. त्यावर फक्त एकच उपाय आहे. अभिजितने घर सोडून दीप्ती बरोबर संसार थाटावा आणि आई बरोबर असलेले सगळे संबंध तोडून टाकावे. एक घाव दोन तुकडे असं नाही चालत बरं का नात्यांमध्ये. माणसांची मनं ओळखत, जपत, सांभाळत हळूहळू गुंता सोडवायला लागतो. आई, पण किती दिवस सोडवायचा त्यांनी हा गुंता? चितपावन काय, गोरी काय, सोज्वळ काय, सुगरण काय, हे सगळे मुद्दे राहतील बाजूला आणि एक दिवस ना अभिजित आत्महत्या करेल. काहीतरी काय बोलतोयस? आणि आत्महत्या नाही केली तर त्याला वेड तर नक्कीच लागेल. लाईट बिल भरलं? काय सुहास, तुला लाज नाही वाटत? आपल्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला लाईट बिल भरायचंय? त्याच्याकडे बघायला मी खंबीर आहे ना. तुम्ही लाईट बिलचं बघा. सुहास, मी आजपर्यंत एवढ्या टोकाला जाऊन कधीही तुझ्याशी वाद घातलेला नाहीये. माझा तसा स्वभावही नाहीये आणि माझ्यावरती संस्कारही. हात उगारला तेव्हा कळले ना तुमचे संस्कार. तसं वागायला मी नको होतं. म्हणूनच गप्प आहे मी. आपल्यात वाद हे होणारच, कारण प्रश्न शेवटी मताचा आहे. अगं, मुलाच्या सुखापुढे कसली आलेत मतं? तुझ्या या असल्या स्वभावामुळेच त्याला ना कोणी मित्रमैत्रिणी ना कुठले छंद. कुठल्या छंदासाठी अडवलं मी त्याला? अडवलंस तू, अडवलंस. तुला आवडत नाही म्हणून तबला नाही, गाणं नाही, कुठे लागेल म्हणून त्याला कधी मैदानावर पाठवलं नाहीस, अपघात होईल म्हणून त्याला कधी ट्रिपला पाठवलं नाहीस. घर कोंबडा झालाय तो. ते बघायला मी आहे ना खंबीर. तुम्ही जर जाऊन बघा आतमध्ये, झोपलाय का मोबाईलचं बिल वाढवतोय.
खामोश। खामोश। न कर गुस्ताखिए मोहब्बत के दुश्मनों, वरना चढ़ा दिए जाओगे सूली की नोक पर। अभिजित, अभिजित, अरे असं काय बोलतोयस तू? काय वेड लागलाय का तुला? अपनी जुबान को लगाम दे बूढ़ी औरत, वरना न रहेगा बास, न बजेगी बांसुरी। ये दिल की बात है, संभल कर कर, नहीं तो खाक हो जाएगी, खाक। सावरा नाही त्याला, आवरा। अभी 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 तो कुवत कुवतीत राहा आणि माझ्या अंगाला हात पण लावू नका, नाहीतर भस्म व्हाल, भस्म। अरे तू काय करतोयस हे? खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई ये वड्या। ये इस दिल जले की बद्दुआ है, और ये मोहब्बत की दुश्मन है। जला दो जला दो जला दो ये दुनिया, जला दो ये दुनिया, ये महल, ये रास्ते। यहाँ तेरा कोई वजूद नहीं है। परवाने लौट जा मजनू। अभिजित, ए बुढ़ाओ, तुम मेरे को क्या देख रहा है? ये बुढ़ी को समझा, ये मोहब्बत की दुश्मन है। इसका सीना चीर कर देखोगे ना तो इसमें पत्थर नजर आएंगे, सिर्फ पत्थर। पत्थर के सनम तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना, पत्थर के सनम। काय झालं याला? हे आज ना उद्या होणारच होतं. अभि, बाळा, अभिजीत, जला दो ये दुनिया। यहाँ बाहर ललिता पवार खड़ी है। तबड़क 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 तबड़क। काहीतरी करा ना, काहीतरी करा. डॉक्टर बापटांना तरी फोन करा, तेच काहीतरी करू शकतील. फोन तरी करा त्यांना. अभि, अभि, अभि. काय झालंय? येतात की नाही डॉक्टर? उचलत नाहीयेत, घरातनं निघालेत, केव्हाही पोचतील. बरं होईल ना हो आपला अभि? हा विचार आधी करायला पाहिजे होता. अहो, तुम्ही आता या डॉक्टर या. काय झालं साने? मला माहित नाही नक्की काय झालंय, पण विचित्र बडबडतोय. कधी उर्दूत बोलतो, कधी हिंदीत बोलतो. अचानक सकाळपर्यंत बरा होता. कुठे आहे तो? इकडे त्याच्या खोलीत आहे ना. या दाखवते. प्लीज काहीतरी करा. साने डोंट वरी, मी भेटतो त्याला आणि बघतो काय करायचं. हा? ही खोली का? ओके. दूर हो जाओ मोहब्बत के दुश्मनों, इस दिल जले के बदन को जला रहा है तुम्हारा यहाँ आना। असंच काहीतरी बोलतोय. तुम्ही इथेच थांबा, मी बघून येतो. हा? अभी ये कौन बेमुरवत है जो हमें इस नाम से बुला रहा है? अरे काय चाललंय तुझं? तुम होते कौन हो हमसे ये पूछने वाले बदतमीज? मुझे पहचाना नहीं? तुम कौन बादशाह अकबर हो? दफा हो जाओ यहाँ से. अबे चल तलवार जाऊ दे काय?
घरातनं काही आवाजच ऐकू येत नाहीये. काय झालं असेल? ट्रीटमेंट चालू आहे, सगळं ठीक होईल. काका काका कसा आहे अभिषेक? मी आता घरी गेले होते तेव्हा मला कळलं की बाबा इथे आलेत, म्हणून मी काय झालंय तेच माहिती नाहीये. माहिती आहे पण आत्ता सांगण्यासारखं नाहीये. म्हणजे बरं आहे ना अभिजित? काहीतरी वेगळंच बोलतोय. बाबा कुठे आहे? आतमध्ये आहेत, अभिजितला बघतायत. हे बघ, तू शांत राहा. तू चल बघू तिकडे, बस. हा या या चल, काकू. चल तिकडे, चल. काकू या. ये, काकू ये. शांत व्हा, सगळं ठीक होईल. या ना, बसा बरं. डॉक्टर बरा होईल ना अभि? होईल, पण कधी ते सांगता येत नाही. असं का बोलताय? नाही, मला जरा प्रकरण सिरियस वाटतंय. मी कसा बसा शांत केलाय त्याला, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र प्रकारची झाक होती. नक्की काय झालं हो? काही नाही हो, सकाळी तर अगदी ठीक होता, अगदी नीट बोलला माझ्याशी. त्याच्यानंतर आतमध्ये गेला खोलीत, तिथे काय झालं कुणाच बाहेर आला तो वेगळाच माणूस आहे. काकू काकू का लपवतेस? आणि तेही डॉक्टरांपासून? काही झालंय का हो साने? हो, डॉक्टर अभिजितला एक मुलगी आवडली होती. दीप्ती नाव तिचं. तिलाही अभि आवडला होता, पण नेहमीप्रमाणे हिनं नकार दिला. या घरात एकतर ती राहील नाहीतर मी, असा वाद झाला. खूप भांडणं झाली आमची. कधी नव्हे तो माझा पारा चढला आणि मी हात उगारला हिच्यावर. अभिजितनं तो विषय तिथंच थांबवला. खूप आरडाओरडा केला. मला हे लग्न करायचं नाही म्हणाला आणि त्याच्या खोलीत निघून गेला. आणि त्याच्यानंतर हे असं बोलू लागला. ओ आय सी. म्हणजे त्याचा त्याने शॉक घेतलाय आणि म्हणून तो तुम्हाला सगळ्यांनाच प्रेमाचे दुश्मन वगैरे समजायला लागलाय. डॉक्टर काहीच उपाय नाही का हो याच्यावर? नाही हो, आहे ना, पण अशा केसेसमध्ये पेशंटला बरं व्हायला कमीत कमी 5-6 वर्ष लागू शकतात. साने वहिनी, आपण काहीतरी मार्ग काढू यातून. काय वाटतं ते करावं, पण माझ्या बाळाला बरं करा. हो, पण मला असं वाटतं की त्याला शॉक द्यावा लागेल. काय? शॉक? हो, पण दुसरा कुठलाच उपाय मला सुचत नाही. तिच्या आठवणी पुसून टाकाव्या लागतील, पण त्यामुळे मेमरी लॉस होण्याची शक्यता आहे. त्याचीच मला भीती वाटते. दुसरा काही उपाय नाही का हो? नाही म्हणजे ती मुलगी जर त्याच्या आयुष्यात परत आली तर एखाद्या वेळेस तो नॉर्मल होऊ शकतो. पण काय उपयोग बाबा? ती मुलगी काकूंना अजिबात आवडत नाही. ती कशी काय येऊ शकते त्याच्या आयुष्यात परत? मरू देत माझी आवड निवड. आधी बोलावून घ्या तिला. तू त्या मुलीला स्वीकारायला तयार झालीस? अहो, माझा मुलगा बरा होणार असेल तर काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. पाया सुद्धा पडेल मी तिच्या, पण माझा अभि बरा होऊ दे. पण मला नाही वाटत ती तयार होईल. मग मला घेऊन चला तिच्याकडे. मी पाया पडते ना तिच्या, क्षमा मागते तिची. सांगते. एक मिनिट, इतका आरडाओरडा का चाललाय? अभि, बरा आहेस ना तू? हो, मला काय झालंय? हा, पाणी आणते त्याच्यासाठी. थांब, पाणी घेऊन येते. अरे काका, रुक्साना, तुम्ही कसे काय? सहजच ना? हा, नाही, सहजच. मला वाटलं तुम्ही आलायत म्हणजे आई बाबांना काय झालंय की काय. तब्येत बरी आहे ना तुमची? नाही, ठीक होत आम्ही सगळे. तू कसा आहेस? मला काय झालंय, मी एकदम छान ठणठणीत
घ्या घ्या पाणी घ्या घ्या. ये क्या हमें जहर पिला रही हो मोहतरमा?